माझंच कसं काय नवरा मला हाणतो, मी एवढं करते नवऱ्यासाठी, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत राबते नवऱ्यासाठी, सगळं करते, तरी माझ्या नवरा मला मारतो, शिव्या देतो, इज्जत करत नाही. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. खूप दिवस झाले मी व्हिडिओ काढलेले नाही आहे. शेवटचा व्हिडिओ कधीचा होता माहीत नाही, पण मिनिमम महिना दीड महिना झाला असेल की व्हिडिओ कंटिन्यू नाही आहेत. कधीतरी एखादा व्हिडिओ पडायचा, जेव्हा बरं वाटायचं तेव्हा. तर खूप जण विचारत होते. सर्वात अगोदर मी सुरुवात करते बघा. आधी तर मला आता मी उठली, मला थोडंसं फ्रेश वाटते, बरं वाटते, त्यामुळे आता मी व्हिडिओ करू शकते असं मला वाटते. तर इथून पुढं रोज व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करील. खूप जण वाट बघत होते व्हिडिओची. खूप सारे DM आले, खूप सारे कमेंट्स आले, खूप सारे मेसेज आले, कॉल्स आले, पण मी मजबूर होती की मी व्हिडिओ टाकू शकत नव्हती. मग तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी बरी झालेली आहे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी बरी झालेली आहे. मला बरं वाटते आता. सगळं कारण मी सविस्तर तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर आता बघा मी उठली, बरं वाटते म्हणून आज लवकर उठली, नाहीतर कंटिन्यू हे बघा असेच भुकतात माझ्या मागं काही यूट्यूबवरचे लोक बरं का. तर आज मयंकला पण सुट्टी आहे, आज शनिवार आहे आणि मयंकला शाळेत टाकलेलं आहे. ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, बाकी सविस्तर या व्हिडिओमध्ये पण मी सांगेन. मयंकच्या ॲडमिशनचा एक मोठा टेन्शन मिटलेलं आहे. खूप दिवसात चाललं होतं ॲडमिशन करायचं. तसं तर मी सेमी इंग्लिशला ॲडमिशन करणार होती त्याचा, पण नावेलाच मला इंग्लिश मिडियमलाच करावं लागलं, कारण सेमी इंग्लिशला जागा फुल झाल्या, ॲडमिशन भेटलं नाही, थोडंसं डॉक्युमेंटचं प्रॉब्लेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मग नावेलाच इंग्लिश मिडियमलाच टाकावं लागलं. तर इंग्लिश मिडियमला त्याचं ॲडमिशन केलेलं आहे. आता त्याच्या शाळेचं एक टेन्शन कमी झालं, तो शाळेत जातो, 2-3 दिवस झाले असतील. आज सुट्टी आहे, चौथा शनिवार, दुसरा शनिवार म्हणून सुट्टी आहे. तर मी उठली आणि घरी तर काय सध्या स्वयंपाक नाश्ता काहीच बनत नाही आहे, कारण इतके दिवस मी आजारी असल्यामुळे आणि घराची करता मीच, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला बघावं लागायच्या. आता जेव्हापासून मी आजारी पडली तर हा बघा माझा घराचा आव, हे बघा किचन ओट्यावर राडा आणि खूप बेकार अवस्था झालेली आहे. आता दमादमाने आवरील मी सगळं. तर उठली, चहा घेते, चहा लवर. तर इकडं दूध तापवून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत जे रात्री मी भिजत घातले होते, काजू बदाम मनुके. तर एक बाई म्हणे हा आजारी करते सारखी, तर हाही नवरा सोडून देईल वगैरे वगैरे. तर या बायकांना काय पंचायती पडतात, काय उचापात्या येतात, मला तेच कळत नाही. तुम्हाला काय करायचं आहे? मी आजारी पडू, माझा नवऱ्याचा प्रश्न आहे, त्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आणि म्हणजे खरं तर मला आहे ना या बायकांना उत्तरं देऊ वाटत नाही. नेहमीचंच रडगरण आहे यांचं काहीतरी. नेहमी काहीतरी व्हिडिओ टाकला की त्याला हमखास 2-4 पिचाशनी अशा राहतेतच, करतेतच कमेंट हाडरने. त्यांना काही कामधंदा नसतं, मोकाट सोडलेलं असतं नवऱ्यांनी, घरातलं काम करायचं आणि इकडे कमेंट करत सुटायचं, दुसरं काहीच काम नाही. त्यामुळे हे लोक कमेंट करत बसतात आणि मग मी उगाच रिकामं डोक्याला ताण घेऊन यांच्या कमेंटची उत्तरं देत बसते. तर मला तर इंटरेस्ट नाही आहे, पण असं वाटतं ना जास्त पण हलक्यात घेतलं नाही यांना तर इथं बसते. आणि मला अजिबात आवडत नाही कोणाला डोक्यावर बसवून घेणं. मी बरोबर ज्याला त्याला त्याच्या ठिकाणी ठेवत असते. तर माझं हे असं कळू बोलणं टोचत असेल तुम्हाला, म्हणजे काही लोकांना, जे लोक वाईट कमेंट करतात की करिश्मा अशी का उत्तरं देते, करिश्मा अशी का बोलते, त्याला कारण आहे. कारण तुम्ही मला मजबूर करता. कारण मी कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवतच नाही ना, की ये बाई शालिनी, ये बाई मालिनी, ये बाई चंदनी, ये बाई मंदन माझे व्हिडिओ बघ, असं मी म्हणते का? नाही ना. त्यामुळं मग काही विषयच येत नाही की तुमचा प्रश्न आहे ना तो व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा. मी बळजबरी करते का? बघा, काही झालं तरी बघाच, माझे व्हिडिओ बघावंच लागते, नाही बघितलं का मी तुमच्या घरी येईल, असं बोलते का मी? त्यामुळे मी व्हिडिओ टाकायचं काम करते माझा. तुमचा प्रश्न आहे तो बघायचं नाही बघायचं, ब्लॉक करायचं. पण मी म्हणते एखाद्याला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी का बोलायचं? ते म्हणतात ना, किसी के राहो में फूल नहीं बिचा सकते तो काटे भी बिचाने का अधिकार नाही आहे, काय काटे भी बिचाने का हक नाही आहे तुमको, तशी गोष्ट आहे. तर मी काय म्हणते, चांगलं बोलता येत नसल तर वाईट पण बोलू नये. आणि जे लोक चांगलं बोलतात त्यांना वाईट बोलण्याचा अधिकार आहे. समजा एखादी कमेंट चांगली आली आणि त्याच व्यक्तीला दुसरा व्हिडिओ नाही आवडला तर तो त्या व्हिडिओमध्ये त्याचं मत मांडतो.
म्हणजे ते कमेंट थोडी वेगळ्या पद्धतीची असते, पण ते समजावून सांगण्याचा हा जो विषय असतो ना हा वेगळा असतो. पण एखाद्याला एवढी एखाद्यासोबत जेलेसी असते, एवढी जेलेसी असते की ते एवढे वाईट कमेंट करतात की बापरे विचारूच नका. म्हणजे त्या कमेंटचा आणि माझ्या व्हिडिओचा काहीही संबंध नसतो. आता कोणतरी म्हणे बाई काळ्या तोंडाची, आता ते माधुरी आपलं आदिती ताईला बी तसंच म्हणले. मग माझं काय म्हणणं आहे, आमचं तोंड काळं असू दे, मनात पाप नाही आणि आमचं मन साफ आहे. तू किती गोऱ्या तोंडाची असशील तेवढी समजणेवाले कोय इशारा कापी. कशा राहतात गोऱ्या तोंडाच्या आम्हाला चांगलं माहिती. त्यामुळे जरा बोलताना विचार करत जा. आमचं तोंड काळं असू दे, आमच्या नवऱ्यांना आवडतं, तुम्हाला काय करायचं आहे, कोणाचं तोंड कसं आहे, कोण वाकडं आहे, कोण तिकडं आहे, कोण चपटा आहे, कोण टकलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही कशा आहात, तुम्ही सर्व गुण संपन्न आहात का तुम्ही लय कुठले अप्सरा लागून गेले का. आणि हा अप्सरावरून अजून एक गोष्ट आठवली मला. काय म्हणे, हां तू लय अप्सरा आहे का तुला नजर लागायला. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, अप्सरांनाच नजर लागते असं काही नाही बरं का. काही काही बायका हेवा करतात ना, ज्यांच्या नशिबामध्ये असं सुख नाही आहे का, नवऱ्याचं सुख नाही आहे, त्यांना नवरे मारतेत, पिटतेत, कुटतेत, शिवीगाळ करतेत, भांडणं करतेत, किरकिर असते त्यांच्या घरामध्ये सदा. तर त्या बायका सुखी नसतात. म्हणून आहे ना दुसऱ्यांच्या, आज माझ्या व्हिडिओवर कमेंट करतील, माझे व्हिडिओ बंद झाले का, दुसऱ्याच्या व्हिडिओवर कमेंट करतील, तिचे बंद झाले का, तिसऱ्याचा व्हिडिओ. म्हणजे यांना काय कामधंदा नसतो. आम्ही तर आमचे व्हिडिओ टाकून मोकळ होतो आमच्या चाहत्यांसाठी, त्यांना आवडतात ते बघतात. पण काही काही लोक असे राहतात ना, ज्यांना नुसते उचापात्या, त्याने का आधी असं घरोघरी जाऊन चुगल्या करायच्या. बाई ही बाई अशी म्हणली, ती बाई तशी म्हणली, याच्या संग चालू आहे, त्याच्या संग चालू आहे, हिने असं केलं, तिने तसं केलं, असे नाही का चुगल्या करायच्या. चुगल्या म्हणते त्याला बघा, आता ऑनलाईन चुगल्या होते. मग आता कसं झालेलं आहे यांना, आता इकडं तिकडं तो जमाना राहिला नाही. आधी लई बायका एकमेकाच्या घरी जाऊन चुगल्या करत बसायच्या. आता तसं होत नाही. आता नवरे दुसऱ्या बाईला घरात येऊ देत नाही, कारण नवऱ्याला माहिती असतं दुसरी येणारी बाई आपल्या घरामध्ये भांडणं लावणारी असते. तर त्यामुळे या बायका आता ऑनलाईन त्याच्यावर राग काढतात, असा विषय. तर जरा लिमिटमध्ये बोलत जा, तर तुम्हाला लिमिटमध्ये उत्तरं भेटतील. तुम्हीच जर लिमिट क्रॉस केली तर मी काय करणार आहे. माझ्या हातात नाही आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे उत्तर देण्याचा. चांगल्याला मी चांगलीच उत्तरं देते. चांगले कमेंट्स बघा बरं, त्यांना किती भारी भारी रिप्लाय आहेत. तशी तुमची लेवल बनवा, तुम्ही चांगले कमेंट करा, मग तुम्हाला चांगले उत्तर भेटतील. आता त्या एका बाईने आदिती ताईला काळ्या तोंडाची कमेंट केली ती. बाई आदिती ताईच्या तडपायाला बी लागणार नाही ग बाई तू. आणि डीपी हे लोक काय करतात माहिती आहे का, यांचा डीपी नसतो. मग यांचे तोंड पण दाखवण्याच्या लायकीचे नसतील म्हणून डीपी नसतो. मग तुमचं तोंड कसं आहे ते तरी दाखवा, म्हणजे आम्ही बी खोळी काढू. मग कारण तुम्हालाच खोळी काढता येतात का, तुम्ही कसे आहे आम्ही बी सांगू. तिला काळ्या तोंडाची मला म्हणली एकदा, मी समजून घेईन बाबा, मी आहेच काळी भेंद्री, पण मी माझ्या नवऱ्याला आवडली ना. पण झालं, माझा नवरा मला सुखात ठेवतो ना, लाडात सांभाळतो ना, सगळ्या गोष्टी करतोय ना, व्यवस्थित चाललं आहे ना आमचं, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी काळी आहे, गोरी आहे. पण त्या आदिती ताईला एवढी गोरी पान आहे, अशी गोरी शिप्पट आहे, ती पाहायला गेली तशी. आता कॅमेराचा विषय कसा असतो माहिती का, एखाद्याचा मोबाईलचा कॅमेरा डल असतो, कितीही माणूस गोरा राहील तरी त्याच्यात काळा दिसतो. एखाद्याचा कॅमेरा एवढा भारी असतो की तो कितीही काळा राहील तरी गोरा दिसतो. हा कॅमेऱ्याचा खेळ आहे सगळा. समोरासमोर पहा ना, आदिती ताईला मी समोरासमोर बघितलेलं आहे, त्यामुळे मला माहिती. एवढी पांढरी शिपड बाईला तुम्ही काळ्या तोंडाची म्हणता. तुमचं तोंड किती गोर आहे, तुमचं किती उजूड पडलं आहे ते जगाला दाखवा ना. कमेंट करणं खूप सोपं आहे बरं का, व्हिडिओ बनवणं खूप अवघड आहे. त्यामुळं जरा विचार करून बोलत जा. आज मला बरं वाटते, असं वाटतंय ना या बायकांना असं धुवा, पण सध्या एवढी कॅपॅसिटी नाही. जसं मला अजून बरं वाटेल ना, अजून यांचं बघतेच मी माझ्या पद्धतीने. अशांना अशीच उत्तरं द्यावं लागतात. लई डोक्यावर बसवून घेतलं की लई डोक्यावर बसतात आणि मग काही बोलत सुटते. तर इकडे मला नाश्त्याला इडली आणून दिलेली आहे आणि ती बाई म्हणत होती तुझा नवरा तुला सोडून देईल वगैरे, असं आजारीपणाचं नाटक करते. तर आजारीपणाचं कोण नाटक करत नसते बाई. आणि एक बाई असून जर बाईला असं बोलत असेल तर बाई नावाला तू कलंकी. सरळ भाषेत बाई नावाला तू कलंक आहे. कारण एक बाई जर दुसऱ्या बाईचं दुखणं समजू शकत नसेल तर त्या बाईला स्वतःला बाई म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही हडळणी आहात, हडळणी. तुम्हाला आहे ना असं एखाद्याचं चांगलं बघितलं का त्रास होते. आयला हिचं कसं काय चांगलं झालं, माझंच कसं काय नवरा मला हाणतो, मी एवढं करते नवऱ्यासाठी, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत राबते नवऱ्यासाठी, सगळं करते, तरी माझ्या नवरा मला मारतो, शिव्या देतो, इज्जत करत नाही.
ही नुसती झोपून राहते, आराम करते, तरी हिचा नवरा हिच्यावर प्रेम करतो. असे जळतेत म्हणून नजर लागते. नजर अप्सराला नसते लागत, नजर सुखी लोकांना लागत असते. तोंडाला नजर लागत नाही. आज तोंड आहे, उद्या नाही आहे. म्हातारपणात कोण कसं दिसते, पांढरे लोक बी कसे कसे दिसतात, त्यामुळे तोंडाला व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. सुखी संसार असला ना त्याच्यावर जळतात लोक. त्यांचं कसं चांगलं चाललंय, माझं कसं नाही. नुसतं एवढं हेवा जरी केलं ना तरी नजर लागते. आणि नजर नजर तुम्ही म्हणता नुसती नजर नजर करत राहते. पण माझं म्हणणं आहे की मी देवाला मानते ना तर भूतांना बी मानते. म्हणजे कसं, देव आहे तर राक्षस बी आहे, हे विसरू नका. जसं आपण देवाकडं काही चांगलं मागण्यासाठी जातो, तसं ही जी वाईट शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, ते आपलं वाईट करायचं बघते. त्याच प्रकारे काही लोक आहेत, जसे चांगले लोक कमेंट करणारे आहेत तसे वाईट लोक पण आहेत. म्हणून मग ते जसं देव आहे तसे समजण्यावाले को इशारा कापले. तर म्हणून मी म्हणत असते की एका त्याची असते वाईट नजर. आणि भरपूर जगामध्ये अशी ॲस्ट्रॉलॉजी बघा, न्यूमरॉलॉजी बघा, त्याच्यामध्ये सांगते की किती असे वाईट लोकांच्या नजर असते, किती घाण नजरेने बघतात, की नुसतं असं हेवा जरी केला ना की तिच्या जोड आहे माझं जोड नाही तरी नजर लागते, याला नजर म्हणतात. म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेत जर तुम्हाला कळत नसेल, एवढे सुशिक्षित शिकलेले लोक मानतात नजर दोष वगैरे. तुम्ही कोणत्या युगात जगता मला कळत नाही बाबा. बरं असू द्या. मग माझं एक काय म्हणणं आहे, तुम्ही माना नाही तर नको माना, पण दुसरे मानते त्यांना मानू द्या ना. ज्याच्यावर घडतं ना बाबा त्याला कळतं. जोपर्यंत आपल्यावर घडत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख कळत नाही. मी कितीही म्हणले हे असं आहे ते तसं नाही, तरी जेव्हा ते तुमच्यावर घडल ना तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, कोणती गोष्ट आहे जगात कोणती गोष्ट नाही आहे. ठीक आहे. आणि ही काही अंधश्रद्धा वगैरे नाही, हे युगापासून चालत आलेली प्रथा आहे. आणि काय म्हणजे हे आधीपासूनच चालत आलेलं आहे. नजर दोष, बाधा, करणी आणि बरेच काही गोष्टी आहेत. सगळंच नाही मला बोलून दाखवता येणार. तर त्यामुळे जरा लेवलमध्ये कमेंट करत जा, विचार करून कमेंट करत जा. जशी तुम्ही कमेंट करणार तशीच तुम्हाला उत्तरं भेटणार. ठीक आहे. आणि हो, या बदाम खायला. म्हणजे लक्षात राहील तुमच्या की नेक्स्ट टाईम करिश्माला वाईट कमेंट करायची नाही आहे, कारण करिश्मा जे बोलते ते योग्यच बोलते. तर थोडा विचार करून कमेंट करत जा. ओके. तसं ना सहज म्हणजे बसला लय दिवस झाले लॉंग व्हिडिओ केलेला नाही, नुसतं शॉर्ट व्हिडिओ चाललेला आहे. भरपूर जणांचे कमेंट येत होते, काही व्हिडिओ कधी टाकते. पहिला व्हिडिओ असा टाकावा लागेल असं वाटलंच नव्हतं. पण काय करता ना, काही बायका लय डोक्यात जाणार. अजून सांगते, लक्ष्मीताई माहिती ना, माझ्या लग्नात आलते त्या लक्ष्मीताईला एक चॅनल दिला आहे मी, माय लाईफ मयंक म्हणून. तो चॅनल होता माझ्याकडे. तो चॅनल असाच पडला होता, मॉनिटाईज पण झालेला होता. मग मी तो लक्ष्मीताईला देऊन टाकला. तर तिने त्याच्यावर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग तिला काय म्हणली मी, कधी कधी माझ्याही गोष्टी कवर करत जा, जर मी काही गोष्टी सांगू शकत नसेल, आजारी असेल काय असेल. तिचा काल मला फोन आला त्या दिवशी ॲडमिट होती तेव्हा. काय करिश्मा बरं वाटत नाही का, अजून व्हिडिओ नाही आले तुझे, कसं काय विचारलं. मग मी तिला काय म्हणलं, मला अजून पूर्णपणे बरं नाही, बरं वाटेल तेव्हा मी व्हिडिओ टाकणारच आहे, पण माझ्याकडून एक व्हिडिओ तुमच्या चॅनलवर टाका म्हणले. आणि मी सांगितलं तिला काय बोलायचं काय नाही बोलायचं, असं असं सांगा, माझा निरोप पोहोचावा म्हणलं. करिश्माला बरं वाटेल तेव्हा व्हिडिओ बनवल वगैरे. आणि असं नजरबाजा झाल्यासारखं वाटते म्हणलं मला. तिला सांगितलं मी. तिच्यावर पण तशी वेळ आली होती म्हणून तिने इझिली समजून घेतलं. तर त्याच्यावर बी लोक जाऊन कमेंट करायला लागले, तिलाच नजर लागते का, ती अप्सरा आहे का, असं झालं तसं झालं. आणि अजून काय करिश्माच्या नावावर व्ह्यू छापते वगैरे. तर हे बघा, आदितीताई असू, लक्ष्मीताई असू, आता बाकी दुसरे जे हेटर्स लोक आहेत, ज्यांनी वाईट व्हिडिओ बनवलेत माझ्यावर, काही रोस्ट केलेत, काही असं म्हणजे जे चुकीचे व्हिडिओ माझ्याबद्दल खोटी माहिती देऊन जे व्हिडिओ बनवले, त्यांनी तर डॉलर छापले, व्ह्यू छापले, माझ्या नावावर चॅनल मॉनिटाईज झाले लोकांचे, बरोबर. त्यांना मी नाही काही बोलली नाही, त्यांना उत्तरं दिलं. तर हे लोक तर बिचारे मला जीव लावतात. आदितीताई झाली, लक्ष्मीताई झाली, जीव लावतात. तर त्यांनी बनवलं तर काय फरक पडलं. त्या लोकांना जाऊन बरे नाही म्हणत तुम्ही करिश्माचं नाव घेऊन व्ह्यू छापता. कोणी चांगलं बोलायला लागलं त्यांनाच बरे बोलता. तर लक्ष्मीताईला मीच बोलली होती व्हिडिओ तुम्ही बनवा आणि असं असं सांगा म्हणून तिने व्हिडिओ बनवला.
तिच्या जर मनात असतं तिने उठसूट रोजच माझ्या नावावर व्हिडिओ बनवले असते, तरी मी तिला सांगितलं, म्हटलं रोज बनवले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आदितीताईचा विषय, आदितीताई बी तिचे विषय कवर करते, एखाद्या वेळेस माझा विषय असतो आणि ते पण मी सांगते तिला की घे बाई विषय, तुला जर वाटत असेल की माझ्या नावाने व्ह्यू येतात. आणि हो बरोबर आहे, भरपूर लोकांचे असे चॅनल आहे, तुम्ही जाऊन बघा की माझं नाव घेतलं तिथंच व्ह्यू आहे, त्यांचा स्वतःच्या व्हिडिओला कवडी मात्र व्हॅल्यू नाही आहे. टॅलेंट लागतो. करिश्माचं नाव कुठं असलं की 100% तिथं व्ह्यू येतात, गॅरंटी 1000च्या वरच येतात. ठीक आहे, तर हा विषय असतो ज्याचा प्रॉब्लेम त्याला माहिती असतं, आतलं तुम्हाला काही माहिती नसतं, त्यामुळे बोलत जाऊ नका. अक्रोड खा, अक्रोड खाणं सेहत के लिए अच्छा होता है. तर चला आता चहा नाश्ता करते, आंघोळ करते, हळूहळू आवडते घरातलं उठत बसत रोज व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करीन. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि मला इंटरेस्ट नाही आहे कोणाला उत्तर देण्यासाठी, पण तुम्ही हे कमेंट करायचं बंद करा असं मला वाटतं. जर तुम्ही कमेंट नाही केले तर मी कशाला उत्तर देईन, नाही का. हे फळ कोणतं सांगा, सांगा बरं पटकन कमेंटमध्ये. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तोपर्यंत मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.